Write a program to print the multiplication table. Multiplication table print करण्यासाठी C use the standard library stdio.h. Execution begin in start with. प्रोग्रामचे एक्झिक्युशन स्टार्ट होते मेन फंक्शन पासून. मल्टिप्लिकेशनच्या टेबलच्या स्ट्रक्चरमध्ये नंबर्स ऑफ रो साठी I, कॉलम साठी J, मल्टिप्लिकेशनचा टेबल प्रिंट करण्यासाठी K. तर स्ट्रक्चर किती असतं? 10x10चं स्ट्रक्चर असतं. तर नंबर्स ऑफ रो 10 असणारे, कॉलम 10. रो इनिशलाइज मी 1 पासून स्टार्ट केला, कंडिशन टाकली I इज अ लेस दॅन इक्वल टू 10. हाऊ मेनी रो? 10. फर्स्ट रो असेल तर कॉलम पण कुठून स्टार्ट होईल? 1 पासून. तर हाऊ मेनी कॉलम? 10 कॉलम एक्झिक्यूट करायचे, तर J इज अ लेस दॅन ऑल्सो 10 पेक्षा. गिवन कंडिशन ट्रू असेल तर K इज इक्वल टू I मल्टिप्लाय बाय J. आलेला रिझल्ट कोणामध्ये असणार आहे? K मध्ये. टू प्रिंट द व्हॅल्यू ऑफ द K ची व्हॅल्यू प्रिंट करताना प्रत्येक डिजिटमध्ये कितीचा स्पेस द्यायचा आपल्याला? 5चा. कोणाची व्हॅल्यू प्रिंट करायची? K ची. गिवन लूप Jचा आहे तर J ची व्हॅल्यू एकने काय होईल? इन्क्रीमेंट. कंडिशन ज्यावेळेस J ची फॉल्स होईल त्यावेळेस कर्सर कुठं आला पाहिजे आपला? न्यू लाईनला. आणि गिवन लूप हा आयचा आहे तर नेक्स्ट रो काय होईल आपला? स्टार्ट होईल. टिल 2 हा लूप चालूच राहील. कंडिशन फॉल्स होईल, लूपच्या बाहेर येईल, रिटर्न 0 नॉट टर्मिनेट द मेन फंक्शन टर्मिनेट झाला त्यावेळेस आपल्याला मल्टिप्लिकेशन चार्ट 10x10चा चार्ट तो काय करून देईल? प्रिंट कराल. तर फर्स्ट स्टेप आहे फाईलचं नेम एक्सटेन्शन देताना एक्सटेन्शन .cचं देतोय. ॲप्लिकेशन एक्झिक्यूट करतोय टू प्रिंट द मल्टिप्लिकेशन टेबल. यावेळेला मल्टिप्लिकेशनचा चार्ट काय होऊन जाईल आपला? प्रिंट होऊन जाईल. ठीक आहे. आपल्याला नंबर इज अ इन्फिनाइट. नंबरला लिमिट नाही. तुम्हाला जेवढे लागेल तेवढे कॉलम तुम्हाला इन्क्रीज करायचे असेल तर कॉलम इन्क्रीज करण्यासाठी Jचा आहे. J इज अ लेस दॅन 20. म्हणजे फर्स्ट रो चालू राहील त्यावेळेस असे 20 कॉलम काय होईल आपले? एक्झिक्यूट. असं 20पर्यंत 1 पासून तर 20पर्यंतचा हा मल्टिप्लिकेशनचा चार्ट काय झालेला राहील आपला? प्रिंट झालेला राहील. ठीक आहे.